मध्यरात्रीपासून देशभरातील पेट्रोल पंपांवरती क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीकारलं जाणार नाही। एचडीएफसी बँकेने अधिकचं शुल्क आकारल्यामुळे ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन आक्रमक झालेली आहे आणि त्याचमुळे कुठल्याही बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डाद्वारे पेट्रोल देणार नाही अशी भूमिका पेट्रोल असोसिएशनने घेतलेली आहे। फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध आता आपल्याबरोबर आहेत। उदयजी, काय तुमची भूमिका आहे आणि कधीपर्यंत हे बंदची तुमची जी भूमिका आहे ती कायम राहणार आहे? असं आहे बघा की आजपर्यंत डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ग्राहक जोपर्यंत इतक्या दिवसात पेमेंट करत होते किंवा हा व्यवहार चालू झाल्यापासून कधीही पेट्रोल पंप चालकांवर याचा चार्ज पडत नव्हता। पण ज्या एचडीएफसी बँकेचे 70% पीओएस मशीन किंवा स्वॅपिंग मशीन आपण ज्याला म्हणतो ती भारतामध्ये आहेत, या बँकेनं काल अचानक जाहीर केलं की तुम्हाला 1% पर्यंत त्याचा चार्ज पडेल। आता हे चार्ज पेट्रोल कंपनी देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। आमचंच मार्जिन आम्हाला पुरत नाही, त्याच्यासाठी आमच्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे प्रलंबित आहेत। सध्या 5% जो आमच्या कमिशन मधून तात्पुरता कापलाय तो आम्हाला परत मिळत नाहीये। आणखी आता हे नवीन 1% आम्ही आमच्या कमिशन मधून देणार नाही। यासाठी आम्ही असं डिक्लेअर केलंय की तुम्ही कोणत्याही पद्धतीचं कार्ड आज रात्रीपासून आम्ही स्वीकार करणार। कधीपर्यंत राहील हा निर्णय? यांनी पर्यायी व्यवस्था करावी। मग हा चार्ज आमच्यावर लादायचा रद्द झाला की मग आम्ही कार्ड ऍक्सेप्ट करायला सुरुवात करू। पण एचडीएफसी तुमच्याकडून चार्ज घेते, इतर बँकांसंदर्भात तुमची ही भूमिका का आहे? एचडीएफसी कार्डचा विषय नाही मॅडम, हा एचडीएफसी स्वॅपिंग मशीनचा विषय आहे। नाही, एचडीएफसी स्वॅपिंग मशीनच्या व्यतिरिक्त जर कुठल्या मशीन्स असतील, एसबीआयच्या असतील किंवा इतर बँकांच्या असतील, तर मग ते कार्ड्स तुम्ही का स्वीकारणार नाहीत किंवा त्या मशीन्स तुम्ही का वापरणार नाहीत? असं आहे की एकाच गावामध्ये माझे 2 पंप आहेत, 2 बाजूला पंप आहेत। एका पंपावर एचडीएफसी बंद केलंय तर दुसऱ्या ठिकाणी त्या पंपवाल्यावर तो अन्याय होईल। आम्ही या गोष्टीसाठी सर्व भारतभरचे पंप एकत्र आहोत। आमचा जो इश्यू आहे हा पॉलिसी इश्यू आहे। आज एखादी बँक सुरुवात करते आणि नंतर दुसऱ्या बँका त्याला फॉलो करतात। नाही, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही सगळ्या पंपवाले तुम्ही एकत्र येत आहात, असोसिएशन एकत्र येते, मात्र यामुळे नाहक ग्राहकांना त्रास होणार आहे। त्याचं काय? त्यांच्यासाठी तुम्ही काही करणार आहात की नाही? मॅडम, हा विचार बँकांनी करायला पाहिजे। रात्री अचानक ज्यांच्यावर तुम्ही कर लादताय त्यांना कधी विश्वासात नको घ्यायला। आमच्याकडे कर देण्याची जागा आहे का याचं शासन आणि बँकांनी विचार करायला पाहिजे।